हाय गाईज, हा आपला व्हिडिओ 14 असेल आणि आपण लास्ट 13 व्हिडिओपासून चेंज केलंय. आपण ओव्हरऑल सगळेच घेत होतो होमवर्क सबस्क्रिप्शन. तर आपण पहिले आयोगाला जे काही आले आहेत ऑल ओकॅप ते कंप्लीट करणार आहोत. तो मला असं वाटतं की आता मी डायरेक्ट 0 एरर मधूनच मी रिव्हिजन करणार आहे. सो आजचा हा आपला 14 नंबरचा व्हिडिओ डायरेक्ट बुक मधूनच असेल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन पण कळेल आणि प्रॉपर सगळे मिनिंग्स पण समजतील. सो लेट्स स्टार्ट. ओके, वन वर्ड सबस्क्रिप्शन. आता आपण फर्स्ट पासून पाहतोय. आता मी काही क्वेश्चन नाही वाचत, मी डायरेक्ट वन वर्ड घेते म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला मदत होईल. सो फर्स्ट आपण स्पेक्ट्रम जो मगाशी बघितलाय, कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स, अ रेंज ऑर व्हरायटी ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीची श्रेणी किंवा विविधता, विचारश्रेणी, मत इत्यादीमध्ये विविधता असणे. ओके, हा झाला स्पेक्ट्रम. स्पेक्युलेट म्हणजे काय? विदाउट फॉर्म एव्हिडन्स, गेसेस ऑर प्रिडिक्शन्स बेस्ड ऑन इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? तर्क लावणे, अंदाज बांधणे, ठाम पुराव्याशिवाय मत मांडणे. स्प्लेंडिड. स्प्लेंडिड मीन्स समथिंग दॅट इज मॅग्निफिशंट, इम्प्रेसिव्ह ऑर एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. स्प्लेंडिड आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, उत्कृष्ट, भव्य, अद्भुत. स्प्लेंडिड शब्द माहिती आहे बऱ्यापैकी. चौथा आहे स्पेक्टॅक्युलर. स्पेक्टॅक्युलर मीन्स काय? समथिंग दॅट इज व्हिज्युअली इम्प्रेसिव्ह ऑर स्ट्रायकिंग ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी, ऑफन इन अ वे दॅट कॅप्चर्स अटेन्शन अँड ॲडमायरेशन. म्हणजेच काय? दिसण्यास प्रभावी, विलक्षण, लक्ष वेधून घेणारे स्पेक्टॅक्युलर. आणि इकडे स्प्लेंडिड म्हणजे काय? उत्कृष्ट आहे, भव्य, अद्भुत आहे, विलक्षण आहे. ओके. नेक्स्ट आहे कंपॅट्रॉइट. म्हणजे काय? अ कलिक बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, अ फेलो सिटीजन ऑर कंट्रीमॅन. म्हणजेच काय? देश बांधव किंवा स्वदेशी. कंपॅट्रॉइट, पॅट्रॉइट आपल्याला माहिती आहे. इमिग्रंट. आता हा इमिग्रंट हे ई आहे. ई म्हणजे एक्झिट असते. त्याला काय? वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनदर कंट्री. म्हणजे परदेशी स्थलांतरित झालेला किंवा आपला देश सोडून इतर देशात स्थायिक झालेला म्हणजेच काय? जाणारा. त्याला काय म्हणतात? ई वाला इमिग्रंट. दुसरा तो आय आहे. इन. इन म्हणजे काय? येणारा. इमिग्रंट्स म्हणजे अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री. म्हणजे इतर देश सोडून आपल्या देशात स्थायिक झालेला किंवा येणारा. नेक्स्ट सॅमॅरिटन. सॅमॅरिटन मीन्स वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, वन हू हेल्प स्ट्रेंजर्स. म्हणजे लोककल्याणी किंवा इतरांना मदत करणारा परोपकारी. त्याला काय म्हणतात? सॅमॅरिटन. समीर कसा आहे? तो परोपकारी आहे. ओके. नेक्स्ट हेडॉनिस्ट. अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर, प्रायोरिटायझिंग पर्सनल एन्जॉयमेंट अँड कम्फर्ट. म्हणजेच काय? विलासवादी, सुख हेच अंतिम उद्दिष्ट मानणारी व्यक्ती. त्याला काय म्हणतात? हेडॉनिस्ट आहे. ओके. नेक्स्ट फॅनाटिक. फॅनाटिक मीन्स वॉट? पर्सन विथ एक्सेसिव्ह अँड अनक्रिटिकल एन्थुझियाझम ऑर झील, ऑफन रिलेटेड टू पर्टिक्युलर कॉज, बिलीफ ऑर ऍक्टिव्हिटी. जिंगोइस्ट. ओके. म्हणजेच काय? कट्टरपंथी आहे, एखाद्या गोष्टीविषयी फाजील अभिमान बाळगणार. त्याला काय म्हणतात? फॅनाटिक आहे. नेक्स्ट होमिसाइड. आता हा वेल नोन सगळ्यांना माहित आहे. द ऍक्ट ऑफ डिलिबरेटली किलिंग अनदर पर्सन. म्हणजेच काय? वंशज. होमिसाइड. आपण जे साईडच्या वर सगळे बघितले त्यामध्ये आहे हा. नेक्स्ट पॅसिफिस्ट. अ पर्सन हू बिलिव्स इन अँड ॲडव्होकेट्स फॉर पीस अँड नॉन व्हायलन्स, ऑफन अपोजिंग ऑर अँड कम्प्लीट. म्हणजे काय? शांततावादी आणि युद्धविरोधी आहे. पीस. पॅसिव्हवर लक्षात ठेवू शकतो आपण पीस. ओके. नेक्स्ट आहे स्टॉइक इज अ पर्सन. याच्याने काय सांगितले? चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड अंडरलाईन. ओके. आता फर्स्ट इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. म्हणजे काय? स्टॉइक म्हणजे स्थित प्रज्ञ आहे, सुख किंवा दुःख इत्यादी असा स्वतःवर प्रभाव न पडू देणारा आत्मिक शांतता असेल त्याला काय म्हणतात? स्टॉइक म्हणतात. ओके. स्टॉइक म्हणजे काय? इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. म्हणजे स्थित प्रज्ञ असतो, एकदम स्थित असतो तो. सुख किंवा दुःखाचा त्याच्यावर प्रभाव पडू न देणार आहे तो. आत्मिक शांतता असते त्याला, त्याला स्टॉइक म्हणतात. ओके. नेक्स्ट अल्ट्रुइस्ट आहे. त्यालाच काय म्हणतात? अल्ट्रुइस्ट. वन हू लोव्स मॅनकाइंड. म्हणजे त्याला फिलॉन्थ्रॉपिस्ट, अल्ट्रुइस्ट हे दोन शब्द आहेत. ओके. हू लव्स मॅनकाइंड, फिलॉन्थ्रॉपिस्ट. म्हणजे दानशूर, समाजसेवक, उत्साही, दान करता. ओके. नेक्स्ट आहे काय? ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन. म्हणजे काय? ऑप्टिमिस्टिक आपण म्हणतो. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय? आशावादी, होपफुल आहे. आणि पेसिमिस्ट म्हणजे काय? निराशावादी असतो. ऑप्टी पेसी. ओके. नेक्स्ट काय आहे? इंट्रोवर्ट. म्हणजे काय? तो रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी. म्हणजे तो कसा आहे? अंतर्मुख आहे, असामाजिक स्वतःमध्ये गुंतलेला असतो तो. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट आपल्याला माहिती आहे. एक्स्ट्रो म्हणजे खूप बोलणारा, इंट्रो म्हणजे कमी बोलणारा. आता नेक्स्ट आपण बघूया. हा काय? कोनेश्वर आहे. म्हणजे स्पेलिंग बघून घ्या कारण हे स्पेलिंग पण विचारू शकतात. CONNOISSEUR. म्हणजे वन हू इज अ गुड जज ऑफ अन आर्ट, हू हॅज अ डीप अंडरस्टँडिंग अँड अप्रिसिएशन ऑफ अ पर्टिक्युलर आर्ट और फूड, ड्रिंक ऑफ फील्ड. म्हणजेच काय? विशेषज्ञ आहे तो, कला रसिक आहे किंवा मार्मिक परीक्षक आहे. कोनेश्वर. स्पेलिंग लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट हायपोक्राईट आहे. अ पर्सन हू प्रिटेंड्स टू हॅव मॉरल स्टँडर्ड्स ऑर बिलीव्स टू विच देअर ओन बिहेवियर डज नॉट कम्फर्ट
कन्फर्म हू सेज वन थिंग बट डज अनदर. म्हणजे जी एक गोष्ट सांगतो आणि दुसरीच करतो तो काय असतो हायपोक्राट म्हणजे काय डांबिक किंवा ढोंगी म्हणतात त्याला. ओके. नेक्स्ट आहे पायोनियर अ पर्सन हू इज अमंग द फर्स्ट टू एक्सप्लोर ऑर डेव्हलप अ न्यू एरिया फील्ड ऑर आयडिया म्हणजेच काय पहिला संशोधक आहे जनक असतो जो पहिला एखाद्या गोष्टीचं इन्व्हेन्शन करतो तो पायोनियर म्हणतात त्याला. नेक्स्ट कार्टोग्राफर मीन्स अ पर्सन हू क्रिएट्स मॅप्स म्हणजेच काय नकाशाकार आहे कार्टोग्राफर. आपल्याला ग्राफरवरून लक्षात येतो कार्टोग्राफर म्हणजे काय नकाशाकार आहे. नेक्स्ट एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजे काय खूप जास्त लॉक्वेशियस म्हणजे बडबड. आता दिले एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजेच काय इथे दिले यांनी लॉक्वेशियस म्हणजे एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह आहे. चॅटी म्हणतात त्याला. व्हॉल्युबल म्हणजे वाचाळ बोलका बडबड्या. आल्या लॉक्वेशियस स्पेलिंग लक्षात ठेवा LOQUACIOUS. ओके. नेक्स्ट टॅसिटन म्हणजेच काय तो रेटिसेंट आहे रिझर्व आहे अनकम्युनिकेटिव्ह आहे आणि अनटॉकेटिव्ह आहे म्हणजे मोजके बोलणारा मितभाषी अबोल आणि त्याच्या ऑपोजिट काय तो लॉक्वेशियस म्हणजे खूप बोलका आहे एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह आहे. ओके. आता हे काय इव्हेसिव्ह आहे. इव्हेसिव्ह म्हणजेच काय समवन हू इज डेलिबरेटली अवॉइडिंग डायरेक्ट आन्सर्स ऑर रिस्पॉन्सेस अपॉन टू अवॉइड कन्फ्रंटेशन ऑर टू कन्सील द ट्रूथ म्हणजे टाळाटाळ करणं किंवा उडवाउडवी करणार त्याला काय म्हणतात इव्हेसिव्ह म्हणतात इव्हेसिव्ह. ओके. नेक्स्ट गारुलस. गारुलस म्हणजे काय वन हू टॉक्स मच विथ अ लिटिल सेन्स एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह अबाउट ट्रिव्हियल मॅटर्स. ओके. व्यर्थपणे बडबड करणारा अर्थहीन विषयावर वाचाळ गप्पा मारणार. आता त्याच्यामध्ये बघा हा गारुलस आहे तो पण जास्त बोलतोय पण तो काय बोलतोय व्यर्थपणे बडबड करतोय आणि अर्थहीन बोलतोय. आणि हा जो लॉकशियस आहे हा काय आहे एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह आहे म्हणजे अर्थहीन नाहीये तो जास्त बोलणार आहे आणि हा काय आहे तो हा व्यर्थपणे बडबड करणार आहे. हा फरक आहे गारुलस आणि लॉकशियस म्हणजेच एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह मध्ये. ओके. नेक्स्ट काय गव्हर्नमेंट GOURMAND म्हणजे काय अ पर्सन हू एन्जॉयज अँड ऑफन इंडल्स इन फाईन फूड अँड ड्रिंक म्हणजे खाण्यापिण्याचे शौकीन किंवा खवय्या. गव्हर्नमेंट. नेक्स्ट ग्रेगॅरियस म्हणजे काय समवन हू इज सोशिएबल अँड एन्जॉयज बिईंग इन द कंपनी ऑफ अदर्स म्हणजे समाजशील इतरांसोबत मिळून मिसळून राहणारा याला काय म्हणतात ग्रेगॅरियस म्हणतात. नेक्स्ट डेलिगेट. Delegate a person appointed or elected to represent other often at a conference or in a legislative body म्हणजे काय प्रतिनिधी म्हणतात. डेलिगेट प्रतिनिधी आपल्याला माहित आहे. कॉस्मोपॉलिटन हेही माहित आहे समवन हू इज फॅमिलियर विथ अँड इज इन मेनी डिफरंट कंट्रीज अँड कल्चर्स वन हू थिंक्स द होल वर्ल्ड इज वन अँड टुगेदर विश्वबंधुत्व असलेला विश्वप्रेमी म्हणतात याला. ओके. क्युरेटर म्हणजेच काय अ पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग अ म्युझियम गॅलरी ऑर कलेक्शन इन्क्लुडिंग एक्वायरिंग कॅटलॉगिंग अँड प्रिझर्विंग आयटेम्स म्हणजे प्राणी संग्रहालयाचा प्रमुख किंवा प्रबंधक क्युरेटर म्हणतात त्याला. ओके. आता काय कंटेम्पररीज आहे CONTEMPORARIS कंटेम्पररी पीपल लिव्हिंग इन द सेम एज ऑर सेम टाइम समकालीन हाही माहिती आहे आपल्याला. ओके. नेक्स्ट आहे ॲनिहिलेट आहे म्हणजेच काय टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली वाईप इट आउट एंटायरली म्हणजे ॲनिहिलेट मुळासकट नष्ट करणे पूर्ण विध्वंस करणे ॲनिहिलेट डबल एन आहे याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट सेलिबेसी द स्टेट ऑफ ॲब्स्टेनिंग फ्रॉम मॅरेज अँड सेक्शुअल रिलेशन्स म्हणजे काय ब्रह्मचर्य हे आहे करणार तो सेलिबसी ब्रह्मचर्य. नेक्स्ट आहे इनडिफॅटिगेबल म्हणजे काय वन इनकपॅबल ऑफ बिंग टायर्ड म्हणजे न थकणार आहे इनडिफॅटिगेबल म्हणजे थकत नाहीये तो इनडिफॅटिगेबल. ओके. नेक्स्ट आहे सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे वन हू वॉक्स इन स्लीप म्हणजे झोपेत चालणार आहे. सोमनॅम्बुलिस्ट वन हू वॉक्स इन स्लीप. ओके.